नमस्कार मित्रांनो, मी राजा केतकर तुमचं 7 राउंड्स इन्फोटेनमेंट मध्ये स्वागत करतो। तुम्हाला माहितीच आहे की जेव्हा कधी एखादा विनामूल्य वधूवर मेळावा आयोजित केला जातो तर त्याची माहिती आपण आवर्जून आपल्या चॅनलवर कव्हर करतो। मराठा समाजातील वधूवरांसाठी एक विनामूल्य वधूवर मेळावा आयोजित करण्यात आला आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण ह्याच मेळाव्याबद्दल अधिक माहिती जाणून घेणार आहोत। पण त्याआधी तुम्ही जर आपलं चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइबचं बटन दाबायला विसरू नका, म्हणजे ह्यापुढे सुद्धा जेव्हा कधी एखादा वधूवर मेळावा आयोजित केला जाईल किंवा एखाद्या वधूवरांकाचं प्रकाशन केलं जाईल तर ती माहिती आम्ही तुमच्यापर्यंत आपल्या चॅनलच्या माध्यमातून पोहोचवू शकतो। आणि हो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण मी तुम्हाला देणार आहे एक टिप। वळीच्या विषयाकडे, मराठा वधूवर मेळावा नोव्हेंबर 2024। मराठा सोयरीक या संस्थेने हा वधूवर मेळावा आयोजित केला आहे। ही संस्था गेल्या अनेक वर्षांपासून लग्न जुळवण्याचे काम करत आहे। या संस्थेचे संस्थापक मिस्टर अशोक कुटे आणि त्यांच्या टीमच्या सहकार्याने हजारो वधूवरांना त्यांच्या स्वप्नातला जोडीदार मिळाला आहे। मराठा सोयरीक या संस्थेने आयोजित केलेला वधूवर मेळावा आहे येत्या 30 तारखेला, म्हणजे 30 नोव्हेंबर 2024 शनिवारचा दिवस आहे। मराठा समाजातील सर्व वधूवरांसाठी हा वधूवर मेळावा खुला आहे। प्रथम वधूवर, विधवा, विदूर, घटस्फोटित असे सगळेच हा वधूवर मेळावा अटेंड करू शकतात। मेळाव्याची वेळ आहे दुपारी 12 वाजता। पण माझी तुम्हाला विनंती आहे की तुम्ही अगदी 12 वाजता तिकडे पोहोचू नका, 12च्या 15-20 मिनिटं अलीकडे पोहोचा। ह्यामुळे काय होईल की तुमची आणि आयोजकांची गैरसोय होणार नाही। येताना तुमचे 2 फोटोज आणि 2 बायोडेटाच्या कॉपीज घेऊन यायला विसरू नका। या मेळाव्याला वधूवरांनी स्वतः उपस्थित राहावं अशी माझी विनंती आहे। पण काही कारणास्तव, नोकरीमुळे किंवा व्यवसायामुळे जर वधूवर स्वतः उपस्थित राहू शकत नसतील तर त्यांचे पालक हा वधूवर मेळावा अटेंड करू शकतात। मेळाव्याबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर संपर्क साधू शकता। या मेळाव्याचे नाव नोंदणी शुल्क आहे 0, कारण हा 100% विनामूल्य वधूवर मेळावा आहे। या मेळाव्याचे ठिकाण आहे कदम लॉन्स, मुक्तिधाम मंदिराजवळ, नाशिक रोड, जिल्हा नाशिक। आता वेळ झाली आहे आपल्या टिपची। जर तुम्ही एखाद्या ऑनलाईन वेबसाईटवर, खास करून मॅट्रिमोनी वेबसाईटवर किंवा मॅट्रिमोनी ऍपवर प्रोफाईल क्रिएट करत असाल तर त्यासाठी बऱ्याचदा असं होतं की स्पेशली पालकांकडून की जो पासवर्ड क्रिएट केला जातो तो सोपा असतो। 1 2 3 4 5 किंवा ABCD असा सिंपल पासवर्ड ठेवल्यामुळे तुमचं अकाउंट हॅक होण्याची शक्यता असते। तर पासवर्ड हॅक न होण्यासाठी आणि तुमचं अकाउंट सुरक्षित राहण्यासाठी एक स्ट्रॉंग पासवर्ड क्रिएट करणं खूप गरजेचं आहे। कॉमनली कोणते पासवर्ड यूज केले जातात आणि कोणते पासवर्ड हॅक करण्यासाठी सोपे आहेत आणि स्ट्रॉंग पासवर्ड कसा बनवायचा या संदर्भातला एक व्हिडिओ काही दिवसांपूर्वी मी आपल्या चॅनलवर पब्लिश केला होता। त्याची लिंक इकडे तुम्हाला दिसत आहे। या लिंकवर क्लिक करून तो व्हिडिओ तुम्ही बघा आणि तुमच्या सगळ्या ऑनलाईन अकाउंटसाठी एक स्ट्रॉंग पासवर्ड कसा बनवायचा हे जाणून घ्या। चला तर मग, तुम्ही जर स्वतः लग्नाचे व्हायचे असाल तर आजच हा वधूवर मेळावा अटेंड करण्यासाठी प्लॅन करा। तुमच्या ओळखीत जर कोणी लग्नाच्या वयाचे असेल तर त्यांच्याबरोबर या व्हिडिओची लिंक शेअर करा आणि आपण सगळेच मिळून मराठा समाजातील वधूवरांचं लग्न लवकर ठरवण्यासाठी प्रयत्न करू। तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट सेक्शन मध्ये जरूर सांगा। आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। जय हिंद, जय भारत।